आपल्याकडे मिक्सर जार रिपेअरसाठी आलेला आहे. पाहू शकता हे मिक्सर जार आलेला आहे आपल्याकडे रिपेअरसाठी. आता खोलून घेतो अगोदर. कपलर खोलून घेतो. कपलर खोललं गेलेलं आहे आपलावाला. कपलर खोललं गेल्यानंतर सॉफ्टिंग काढून घेतलं. आता बघा हे सॉफ्ट याचीवाली सॉफ्टिंग बी गेलेली आणि पातं बी गेलेलं आहे. आता हे पातं खोलून घेतो अगोदर. पाहू शकता नट खोलला गेलेला आहे, पातं बी खोललं आहे, पातं गेलेलं आहे. ही सॉफ्टिंग बी क्रॅच झालेली आहे, सर्व घासली गेलेली आहे. इथून नवी सॉफ्टिंग टाकावी लागेल. ही बघा ही नवी सॉफ्टिंग आहे. ही नवी सॉफ्टिंग टाकत आहे. नवीन ब्लेड, हे नवीन ब्लेड त्याला असं सॉफ्टिंगमध्ये टाकून द्यायचे. असं हा जो नट आहे हा क्लॉकवाईज असा याला फिट करून द्यायचे. फिट आल्यानंतर पकडणे फिट करून द्यायचे. आणि इथं 1-2 वायसर टाकून द्यायचे सॉफ्टिंग ब्लेडच्या खाली. हे 2 वायसर टाकून देतो मी. आणि असं हे भांड्यावर असं सॉफ्टिंग आणि हे ब्लेड हे 2 वस्तू टाकलेले आता असं टाकून फिट करून द्यायचे. आता बघा आता आपण 2-3 वायसर घेतलेले आहे. ते सॉफ्टिंगच्या खालच्या साईडला एक वायसर टाकला, एक वायसर टाकला. याच्यात जास्त गॅप बी नको आहे आणि काहीच नको आहे. एकदम लेवलला पाहिजे, कमी बी नाही जास्त बी नाही, बरोबर. आणि लगेच ते कपलर फिट करून द्यायचे. कपलर फिट केल्यानंतर असं हे असं फिरून घ्यायचं. एकदम बसलं का नाही बसलं चेक करून पाहिजे. असं हालतं आहे का, पुढं डगमग आहे का. फिडी आलेलं आहे. पाहू शकता आता एकदम ओके झालेलं आहे, एकदम स्मूथ. ती सॉफ्टिंग बी चेंज केलेली आहे आपण आणि ब्लेड बी चेंज केलेलं आहे. ब्लेड अँड सॉफ्ट चेंज करण्याचे कारण म्हणजे मिक्सरमध्ये बारीक न होत होतं, मसाला पिसला जात नव्हतं आणि पातं बी तुटलेलं होतं. ब्लेड हे बघा हे असं ब्लेड तुटलेलं होतं. नवं ब्लेड टाकलेलं एकदम ओके झालेलं आहे. मित्रांनो, भोईराज इलेक्ट्रिकमध्ये आपलं रिपेअरिंगचे बी काम होतं. अवश्य भेट द्या. तुम्हाला जर काही सुधारायचे असेल कमेंट बी करू शकता आणि काही रिपेअरिंगसाठी येऊ शकता. ॲड्रेस नोट करून घ्या. स्टेशन बाग एरिया, महावीर मार्ग, विंडो बीचच्या समोर रोडच्या. धन्यवाद.